मस्त अशी खुसखुशीत खव्याची करंजी आणि राहिलेला थोडा मैद्याचं पीठ होतं, त्याच्याशी शंकरपाळ्या केल्यात. खूप छान आणि क्रिस्पी अशी शंकरपाळी तयार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून परतून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट्स परतून झाल्यावर काढून घ्यायचे आणि त्यामध्ये 200 ग्राम खवा, तोही व्यवस्थित मिक्स करायचा आहे. मग त्यामध्ये पुन्हा ड्रायफ्रूट्स घालून एकत्र करायचं आहे. आणि मी इथे एक वाटी रवा भाजून त्यामध्ये मिल्क पावडर घालून घेतलेली आहे, तेही इथे मिक्स केलं. आता गोडासाठी मी इथे तगार यूज केले. आपल्या आवडीप्रमाणे तर साखरही मिक्स केली तरी चालेल. मैदा चाळून घ्यायचा आहे. त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि ते तूप हाताने पूर्ण मैद्याला लावून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे. असं मुटका झाला पाहिजे. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं कडक असंच मळायचं आहे पीठ, जास्त पातळ नाही मळायचं आहे. आता त्याचे छोटे छोटे गोळे करून पोळी लाटून घ्यायची आहे. करंजीच्या साच्यामध्ये सारण भरून त्याला कडेने पाणी लावून साच्यात करंजी बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे साच्यामधून करंजी काढून घ्यायची आहे. साच्यामध्ये करंजी केल्यानंतर बरंचसं पीठ निघत होतं एक्स्ट्रा. मग त्यानंतर मी असं त्यालाच घडी करून घेतली करंजीला, म्हणजे पीठ निघालं नाही आणि पटकन तयार झाल्या. आणि जे पीठ थोडंसं निघालेलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं बटर ॲड करून मळून घेतलं आणि त्याची पातळ पोळी लाटून छोट्याशा शंकरपाळ्या केल्या. थँक्यू.